तो क्रांती ज्योती विद्यालयाचा जो मूवी आहे तो शूट झालेला आहे. सो आम्ही ते बघायला जातो आणि याला पण काढायचा आहे फोटो मला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आम्ही आलो आहे अलिबागला आणि अलिबागला आहे ना अलिबागच्या मेन बीचला आम्ही गेलो नाही आहे बिकॉज तिकडे फार गर्दी असणार आहे. सो आम्ही इथे नागावला आलेलो आहे. तर पोचलो. याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, फ्रेशन अप झालो आणि आता 4 वाजता आम्ही चाललो बीचवर आणि बघू आपण इकडे गर्दी आहे का नाही बिकॉज आम्ही ते अलिबागचं बीच स्किप केलं बिकॉज तिकडे फार गर्दी असते. सो आम्ही नागावला आलो आहे. आता बघू इकडे काय गर्दी आहे का नाही. गर्दी तर आहे असं तरी वाटतं आहे बिकॉज एवढी ट्रॅफिक आहे इकडे. आमचा स्टे खूप जवळ आहे बीचच्या. सो आम्ही इकडं वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. इकडे बीच आहे आणि इकडे साईडला आमचं हॉटेल आहे. सो बीचच्या एक्झॅक्टली समोर आमचं हॉटेल होतं. जवळपास जर तुमचं हॉटेल्स वगैरे नसेल तर इकडं पार्किंग वगैरेला पण आहे इकडे जागा. इकडे सगळं पार्किंग वगैरे करता तर तुम्ही इकडे पार्क करू शकता. बीचला आलो होतो की अलिबागला जास्त क्राऊड असेल म्हणून. ते बघा काय सांगा. आम्ही आता जेवायला आलो गोविंदाईच्या रेस्टॉरंटला आणि इथला खूप सुंदर आहे. आम्ही इथे आलो आहे ना गोविंदाईच्या सगळे फोटो काढताय त्यांच्यासोबत. फोटोशूट चालू आहे आणि याला पण काढायचा आहे फोटो. मला म्हणतोय की फोटो काढचं. सो आज आहे डे 2 आणि डे 2 आम्ही अजून पण आहे ना इथे नागावच्या बीचवर आहे आणि आता आम्हाला जायचं आहे रेवदंडा फोर्टला आणि रेवदंडा बीचला. आम्ही पालीचा गणपती जर आमच्या रूटमध्ये असेल तर आम्ही तो पण करणार आहोत. आता आम्हाला कळालंय की इथे ना तो आपला क्रांती ज्योती विद्यालयाचा जो मूवी आहे तो इथे शूट झालेला आहे. त्याच्यामध्ये एक मंदिर दाखवलंय. सो आम्ही तिकडे पण जाऊ. ओके, सो आता आम्ही पोहोचलो आहे रामेश्वर मंदिरमध्ये आणि मंदिर आहे ना खूप छान आहे आणि आपण हे मंदिर आहे ना क्रांती ज्योती विद्यालयाचा जो आता रिसेंट मूवी आला त्याच्यामध्ये बघितला असेल. मंदिर खूप पीसफुल आहे आणि त्याच्या साईडला ना एक छोटासा लेक और पॉन्ड आपण म्हणू शकतोय. नेक्स्ट आम्ही गेलो रेवदंडा फोर्टला. फोर्ट ठीकठाक आहे, मला असं मेजर काही वाटलं नाही. सो जर तुम्हाला फोटोज वगैरे काढायचे असेल तर इथे येऊ शकताय. फोटोज वगैरे चांगले येतात. त्याच्या शेजारीच रेवदंडा बीच पण आहे. सो बीच मला पण एवढं काय आवडलं नाहीये. बीच खूप लांब आहे आणि असं मेजर इथे काही चांगलं नाहीये. आणि जर तुम्हाला कॅम्पिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही फ्रेंड्स फॅमिली सोबत इथे येऊ शकता बिकॉज इथे मोस्टली कॅम्पिंग्सच होतात. बघा त्यांचे घर आहेत ते किती छोटे, मायन्यूट आहे, एकदम छोटे छोटे. चल शुद्ध शाकाहारी इकडे आता आम्ही मंदिराकडे पोहोचलो आहे.